लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। कर्ले गावचा अभिमान शेतकरी पुत्र राम आत्माराम पाटील भारतीय सैन्यात दाखल, भव्य मिरवणुकीत स्वागत। शिंदखेडा तालुक्यातील कर्ले गावातील शेतकरी कुटुंबातील राम आत्माराम पाटील या मेहनती तरुणानं कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर भारतीय सैन्यात भरती होण्याचं स्वप्न पूर्ण केलं असून त्याच्या या यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे। शेतमजुरी, शिक्षण आणि आर्मीची तयारी या सर्वांची सांगड घालत त्यानं बेंगळुरू इथं प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले। प्रशिक्षण पूर्ण करून प्रथमच मूळ गावी आगमन होताच कर्ले ग्रामस्थांनी त्याचे ढोल ताशांच्या गजरात आणि डीजेच्या तालावर भव्य मिरवणुकीनं स्वागत केले। नातेवाईक, मित्रपरिवार आणि गावकऱ्यांनी हातात तिरंगा घेऊन या नवोदित सैनिकाचा अभिमानानं सत्कार केला। गावभर भारत माता की जय, जय हिंद, वंदे मातरम या देशभक्तीपर घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले। स्वागत समारंभात उपस्थित असलेल्या गावकऱ्यांनी सांगितले की शेतकरी कुटुंबातील रामनं गावचं नाव उज्ज्वल केलंय। त्याची जिद्द आणि समर्पण हे सर्व तरुणांसाठी प्रेरणादायी आहे। स्वागत सोहळ्यादरम्यान त्याचे वडील विलास आत्माराम पाटील आणि कुटुंबीय यांच्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू होते। गावकऱ्यांनी, मित्रपरिवारानं आणि नातेवाईकांनी रामचं भरभरून कौतुक करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या। या यशामुळे कर्ले गावातील अनेक युवकांच्या मनात सैन्य भरतीबद्दल नवचैतन्य निर्माण झालंय। प्रतिनिधी पंकज पाटील। पहिली गोष्ट, अभिनंदन कर्ले ग्रामस्थांकडून तुझा आर्मी या सिलेक्शन झालं तुझं, त्याबद्दल ग्रामस्थांकडून तुझं अभिनंदन। तुला आता तू मायदेशी ट्रेनिंग पूर्ण करून गावात आलेला आहे कर्ले गावात, तर तुला तरुण मुलांना काय एसएमएस द्यायचं, तर तू मूळ गावी आलेला आहे त्याबद्दल तुला कसं फील वाटते? तरुण मुलांना एवढं सांगू इच्छितो की भरतीमध्ये जा आणि भरती द्या पूर्ण, पण हिंमत नका सोडा तिथे जाऊन। आज तू काबाड कष्ट करून ट्रेनिंग करून पूर्ण आपल्या गावाला आलेला आहे, तुला याबाबत कसं वाटतंय? बाकी पहिलेपेक्षा आता चांगलं वाटतंय। बोला सर। रामचं पुनर्च स्वागत पूर्ण कर्ले गावात। सर्व मुलांना एकच चांगला संदेश देण्यात येतो की रामने लहानपणापासून त्याच्या आईवडिलांचं दिवस रात्र कष्ट करून आईवडिलांना साथ देऊन गाईचं काम, शेतीचं काम, ट्रॅक्टरचं काम करून त्याने आर्मीची ट्रेनिंग केली। ट्रेनिंग करता करता खूप परिश्रम घेतलं, अभ्यास केला। अभ्यास करून काही दिवसापूर्वी त्याचे वडील आले होते माझ्याकडे की सर, रामना 2 दिन क्लास लिया म्हणे, एक टाइमना पैसा एक महिना पैसा मी तुमले एक्स्ट्रा दिसू म्हणे, पण त्या क्लास लिया म्हणे। पण मी त्यासना वडील असं सांगतो की काका श्री मना करतो, जेवढं मना करतो हे तेवढं देवाला प्रयत्न करतो। पण रामने त्यांनी मेहनत सोडली नाही। सकाळी मी बिचारा सकाळी तो सोबत सकाळी पहाटे 5 वाजता ट्रेनिंगला जायचा, सायंकाळी 7-8 पर्यंत दिवसभर तो बिचारा काम करून, कष्ट करून, व्यायाम करून त्याचा अभ्यास करायचा। रात्री 11-11, 12-12 वाजेपर्यंत विद्यार्थी अभ्यास करून आज त्याने त्याचं जी मंजिल आहे किंवा जी अस्तित्व आहे त्यांनी त्याचं घरासाठी पूर्णतः निर्माण केले। पूर्ण विद्यार्थ्यांकडनं, पूर्ण ग्रामस्थांकडनं, पूर्ण ग्रामपंचायतकडनं, पूर्ण मंडळींकडनं तुझं हार्दिक स्वागत आहे। धन्यवाद राम।